स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल द ट्रॅव्हलरमध्ये। आज आपण कानिफनाथ गडाला ट्रॅव्हल करणार आहोत। कानिफनाथ गड हा सासवडच्या पश्चिमेला बोबगाव येथे आहे। या गडावर कानिफनाथाचे सुंदर असे प्राचीनकालीन सुमारे 800 वर्षापूर्वीचे मंदिर आहे। हे मंदिर त्या पंचक्रोशीतील शिल्पकलेचे एक उत्तम उदाहरण आहे। कानिफनाथ गडाला यायला स्वारगेटवरून दररोज सकाळी एसटी चालू आहे। विमानतळ लोगावपासून हे 38 किलोमीटर अंतर असून कोंढवा मार्गे खडी मशीन चौक यातून बोबदेव घाटातून याला साधारणतः 1.5 तास लागतो। महाराष्ट्रामध्ये शैव आणि शक्ती देवतेसोबत दत्त संप्रदायाचा सगळीकडे प्रसार झालेला आहे। डोंगरदऱ्या शिखरावर अनेक ठिकाणी नाथपंथीयांची निर्मिती झालेली आहे। कानिफनाथ गड हे स्थान यापैकीच एक आहे। कानिफनाथ गडावर पोहोचल्यावर सुरुवातीलाच इथे वेताळाची मूर्ती दिसते। वेताळ म्हणजे भूतांचा राजा। नवनाथांचं कुठेही मंदिर असो त्या ठिकाणी वेताळ असतातच, कारण नवनाथांनी वेताळाला हरवले आहे, म्हणून सर्व भूते नवनाथांच्या अधीन आहे असं मानलं जातं। त्यानंतर डावीकडे कानिफनाथ गडाचे शिल्पकार फडतरे बाप्पू यांचा आपल्याला सुंदर असा पुतळा पाहायला मिळतो। त्यापाठोपाठ मंदिराच्या कमानीवर नवनाथ संप्रदायातील नवनाथांचे जन्म कहाणी कशी झाली ते फोटोतून आपल्याला पाहायला मिळते। मंदिराच्या मुख्य दरवाजातून प्रवेश केल्यावर थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला उजव्या बाजूला चप्पल स्टँड लागते। चप्पल स्टँडच्या बाजूलाच कोणा भाविकाला जर गंध लावायचा असेल, नाडा बांधायचा असेल तर तो बांधून पुन्हा थोड्याशा पायऱ्या चढून आपण मंदिरात प्रवेश करतो। कानिफनाथ गड बोबगाव येथील आजूबाजूच्या गावातील लोकांच्या सहभागातून तसेच भाविकांच्या देणगीतून या मंदिराचा कायापालट झालेला आहे। मूळ मंदिर लहान आहे। मंदिर म्हणजे एक गुफा आहे, त्यातून गाभाऱ्यात सरपटत जावे लागते। आपण पाहू शकतो मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी दरवाजा नसून छोट्या खिडकीसारखी 9 बाय 11 इंचाची एक चौकट आहे। या चौकटीमधून किती जाड असलेला व्यक्ती आरामशीर सरपटत जाऊ शकतो। काही भाविकांना त्या ठिकाणचा पुजारी आत जाण्याची युक्तीसुद्धा सांगतो। जसं आतमध्ये प्रवेश केला तसेच बाहेर पडावे लागते। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश नाही। आत शिरण्यासाठी पुरुषांना शर्ट, बनियान, कमरेचा बेल्ट काढावा लागतो। मंदिराचा गाभारा मोठा आहे। आतमध्ये 16 ते 20 लोक मावू शकतील एवढा मोठा गाभारा आहे। आतमध्ये प्रवेश केल्यावर दिसते ती कानिफनाथ यांची समाधी। मशिदीसारखं त्यावर एक कापड पसरलेले दिसते। असे श्रद्धा ज्याचे उरी त्याचे दिसे हा कानिफा मुरारी असे म्हटले जाते। ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्यांना हा कानिफनाथाचं दर्शन नक्कीच भेटते, म्हणजेच तो तिथपर्यंत पोहोचू शकतो। भगवान श्रीकृष्णाच्या आदेशावरून 9 नारायणांनी वेगवेगळ्या नाथांच्या रूपात अवतार घेतलेत। सर्वप्रथम मच्छिंद्रनाथ आले, त्यातील एका नारायणांनी हिमालयात हत्तीच्या कानातून जन्म घेतला, म्हणून त्यांना कानिफनाथ असे म्हणतात। तर आपल्यासोबत आहे शैलेश वाघमारे, ते कानिफनाथ गडावरील थोडा त्यात इतिहास सांगतील आपल्याला। कालांतरांकडून असे कळते, पूर्वी या ठिकाणी जंगल होते। कानिफनाथांनी हिमालयात जन्म घेतल्यानंतर फिरत फिरत या ठिकाणी आले व या ठिकाणाचा परिसर त्यांना आवडल्यानंतर त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली आणि श्री क्षेत्रात कानिफनाथ मडी या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली। तर त्यासोबतच असे समजते की कानिफनाथ महाराज आणि देवादिदेव महादेव यांचा या ठिकाणापासून डायरेक्ट संवाद होत होता। एवढी ही पुण्यभूमी आहे बोबदेव गावची। कानिफनाथ हे नवनाथ संप्रदायातील 9 महायोगींपैकी एक आहे। त्यांनी जालेंद्रनाथ यांच्याकडून शिकवण प्राप्त केली। त्यानंतर नाथ संप्रदायाचा त्यांनी महाराष्ट्रभर प्रसार केलेला आहे आणि आजही त्यांची शिकवण मोठ्या प्रमाणात पाळली जाते। आपल्यासोबत नवनाथ तळेकर सुद्धा आहेत, ते सुद्धा थोडक्यात आपल्याला माहिती सांगतील। कानिफनाथ गड हा निसर्गरम्य ठिकाणी आहे। त्या ठिकाणी रसवंती गृह चालवणारे लोक स्थानिकच आहे। तर तिथले लोक
मी थोडक्यात तुला सांगायचे की रसवंती ग्रह चालवणारे बहुतेक लोक या ठिकाणातले आणि ते त्यांच्या रसवंती ग्रहाला आवर्जून भक्तिभावाने नवनाथांचे नाव देतात असतात. बरोबर ना. कानिफनाथ गडावर खाण्यापिण्यासाठी इथे छोटी मोठी हॉटेल्स आहेत. जर एखाद्या भक्ताला पायऱ्या चढून चालण्याचा त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी डायरेक्ट गाडी तर वर इथे या ठिकाणी पार्किंगची सोय सुद्धा आहे. असे श्रद्धा ज्याचे उरी त्याची दिसया कानिफा मुरारी. तर खरंच कानिफनाथांनी आम्हाला चौघांना दर्शन दिलेले, म्हणजेच त्या 9 बाय 11 इंचाच्या बोगद्यातून गुफेतून आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेतलेले. तर नितीन काय सांगशील अजून कानिफनाथ गडा, आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलेले, तर काय सांगशील कानिफनाथ गडाविषयी? कानिफनाथ गडावरनं दिवे घाट दिसतो, बोबदेव घाट दिसतो, मस्तानी तलाव दिसतो, पुरंदर किल्ला दिसतो आणि निसर्गरम्य वातावरण आहे इथं. कानिफनाथाचं दर्शन करून आपला वडापाव आणि कपभर चहा या ठिकाणी नाश्त्याला आलेले. तर चला पाहूया टेस्ट कशी येते. पहाटे 5-5:30ला उठून सगळं आवरून सकाळी 6:30ला घरून निघालेले, त्यामुळं सगळ्यांनाच भूक लागलेली. दर्शन करून आम्ही खाली आलो आहे. पुण्यावरून बोबदेव घाट चढून वरती आल्यानंतर भरपूर हॉटेल आहे इकडे खाण्यापिण्यासाठी. देवदर्शन आणि पर्यटन दोन्ही एकत्रच मिळतील. एक दिवसाची चांगली ट्रिप. तर आपल्या चॅनलचं नाव द ट्रॅव्हलर. नक्कीच जीवन असंच असावं, हिंडावं फिरावं, मस्त मजे जगावं. भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये. लाईक करा, शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.